माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीचे धनी भेडावया आवडे ज्या हरी अंतरापासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे तया लागी जीव होतो कासा वीस पाहातील वास नयन हे आवडे ज्या हरी अंतरापासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे सुफळ हा जन्म होईल येथून देता अलिंगन वैष्णवासी तुका म्हणे तोची सुदिन सोहळा गावो या गोपाळा धनीवरी आवडे ज्या हरी अंतरा बाजोनी ऐजियाचे मनी अर्थ माझे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपाद भवाब्धिपोतो वन्दे चरणारविन्दं श्री संताची माता श्री संताचिया माता चरणारी श्री संताचिया माता चरणारी साटंगा हे करी दंडवत साटंगा हे करी दंडवत विश्रांती पावलो माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीचे धनी फेडावया आवडे ज्या हरी अंतरा पासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा संत भेटीचं महत्त्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकोबरा या अभंगाचा संबंधात हे देवा मला माझ्या जातीचे माणसं भेटू दे. माझ्या जातीचे म्हणजे माझ्या आवडीचे माझ्या स्वभावाचे माणसं मला भेटू दे. माझे जातीचे मज भेटो कोणी जी असतील ती भले पशु पक्षी असतील तरी चालेल पण माझ्या जातीचे ते हवे आहेत. माझ्या जातीचे मज भेटो कोणी कशा करता ती आवडीची धनी ज्या माणसाला ज्याची आवड असते प्रेमाची व्यक्ती भेटल्याच्या नंतर आतलं हितगुज बोलल्या जातं आणि म्हणून महाराज म्हणतात मला भगवत भजनाची आवड आहे भगवत प्रेमाची आवड आहे भक्तीची आवड आहे माझ्या भक्ती प्रेमाची नामस्मरणाची
या ठिकाणी मला चर्चा करण्याकरता, भजन करण्याकरता, गीत गाण्याकरता मला माझ्या स्वभावाचे माणसं मला मिळू दे. तुकाराम महाराज म्हणतात, मग येथेच भजन करील. आवडीची धनी फेडावया. मला जे आवडतं ते या ठिकाणी प्रतिपादन करण्याकरता महाराज म्हणतात. असे कोण आहेत? महाराज म्हणतात, जी असतील ते असतील. कोण? आवडे ज्या हरी अंतरापासून, ज्यांना अंतरापासून हरी आवडतो असे जे असतील, आशाचीच मला भेट होऊ दे. सोंगा ढोंगावाल्यांची मला भेट होऊ देऊ नको देवा. आयुष्याचे मनी अर्थ माझे. आणि आशा संत महात्म्याच्या, आशा अधिकारी पुरुषांच्या, किंवा आशा शुद्ध वारकरी भगवत प्रेमी असतील त्यांची तया लागी जीव होतो कासावीस. अशा माणसांच्या, अशा भक्तांच्या भेटीकरता माझा जीव कासावीस होत आहे, तळमळत आहे. त्यांची भेट होण्याकरता रात्रंदिवस माझे डोळे त्रासलेले आहेत. त्यांची कधी पाहतील वासने नाही. माझे डोळे रात्रंदिवस वाट लावून बसलेले आहेत. ज्या दिवशी ती भेटतील त्या दिवशी सुफळ हा जन्म होईल येथोनी. त्या दिवशी संतांच्या भेटीमध्येच माणसाचं जीवन सफल होतं. संपत्तीने, सत्तेने नाही. किंवा देवाची भेट झाली तरी त्यात काहीतरी रिकामी पण राहतं, कमी राहतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा संतांच्या भेटीमध्ये, भक्तांच्या भेटीमध्येच हे जीवन सुफळ होतं असं आहे. आजी जन्मा आलो, सुफळ हा जन्म होईल येतो. जबर जाऊ तोंडात नाही आलं माहिती. तर सुफळ हा जन्म होईल येथोनी. आणि सुफळ हा जन्म होईल येथून देता आलिंगन वैष्णवासी. संतांच्या भेटीतच हा जन्म सुफळ होतो. आणि म्हणून अशा संतांना मला आलिंगन देण्यामध्ये, भेट देण्यामध्ये अतिशय आनंद वाटत आहे. महाराज म्हणतात, असा दिवस उगेल तो सोन्याचा दिवस असेल. महाराज म्हणतात सोन्याचा दिवस तो असेल. आणि मग महाराज म्हणतात, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा. तोच दिवस माझा सुदीन आहे, सोन्याचा आहे. तो आनंदाचा सोहळा असणार आहे. कधी? ज्यावेळी हरिभक्त भेटतील आणि त्यांच्या संबंधात मी रात्रभर भजन, पूजन, कीर्तन करील. तुका म्हणे हाची सुदीन सोहळा गावत्या गोपाळा धनीवरी. याचा अर्थ तृप्ती होईपर्यंत, मन शांत होईपर्यंत मी असं त्यांच्याशी भजन करील. कोणाबरोबर भजन करील? तर आवडे ज्या हरी अंतरापासूनी, आयशियाचे म्हणे अर्थ माझे. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल ते शाय पुढचा आवाज जास्त टंग वाजत येते हे का? ते बाळ त्याचं कमी कर थोडसा आवाज. घोडण्या लागत कानाला. टाकथाप. हां बरे. आता माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. आवडे ज्या हरी अंतरापासोनी, ऐसियाचे मनी अर्थ माझे. आज परमपूज्य प्रातस्मरणीय आपल्या महाराष्ट्राचं, संपूर्ण महाराष्ट्राचं आदर्श ज्यांच्या जीवनात साठलेला आहे असे भगवान बाबा, आपल्या महाराष्ट्राचे गुरु असणारे, त्यांच्या प्रांगणात या ठिकाणी आसेवा करण्याचा योग आला. आणि म्हणून संत प्रकरणातील अभंग घेतला. मागे बरेच वेळा 1-2 वेळा आलो होतो या ठिकाणी. पण आता म्हातारा झालोय, आता बळच पोलोक ओढून आणतात. तरुण होतो त्यावेळी मला वाटतं मला कोणी कीर्तन द्यावं, ते मला कोणी कीर्तन देत नव्हतं. तेव्हा बाबा तुमचं कळत नाही, लय अवघड आहे तुमचं. आता माझं कळत आहे लोकांना, तर लोक मला कीर्तन द्यायनात. आता मी कीर्तनाचं म्हणतो तर मी झालो म्हातारा. आता मोठी पंचायत सगळी कटकट राहते. पण असो, आज या ठिकाणी हरिभक्तपरायण विकास महाराज वायसे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. आणि माझ्या आयुष्यातली पहिलीच मिरवणूक काढली. कसं धाडस केलं त्याने ते मला काही माहीत नाही.
नाहीतर ते एक माझ्या जवळ यायचं आणि कोणी एवढं असं करायचं ते काही कोणाचा लाग नाही जवळ यायचं एवढं काय. आता पण त्याने आणूनच उभं केलं, नको नाराज करायला म्हणलं तर याला ते आपला जीव लाजल्यासारखं होतो, आपली एवढी पात्रता नसते. पण आता केलं त्याने काय, आता ते काय रथ बँड होता पुढे, रथ DJ होता, DJ पुढे नाचणारे होते, तो रथ होता. अडचण फक्त एकच होती, डोक्याला मंडोळे नव्हते आणि शेजारी कोणी नव्हतं. आता मी मस्त मंडोळ्या बांधली, पण आता म्हातारपणी कोण बांधील. मी म्हणायचं काय पोराने काय केलंय चला. पण आता काय ज्याचा त्याचा आनंद आहे. म्हातारपणी आता तरुणपणात आपण नाही काय केलं, म्हातारपणी कमी त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं एवढा त्याचा अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, समाजाला शिकवण असते, त्यांच्या आनंदात सहभागी होणं. तुका म्हणे सुखे पराविया सुखे, आणि मग अमृत हे मुखे सरवत असे. आणि म्हणून विकास महाराजांनी आज हेक्टरी वायशी महाराजांनी माझ्या आयुष्यातला पहिला खूप मोठा लई मोठी मिरवणूक काढलेली, मोठा सोहळा केला. बरं आहे, चांगलं आहे बाबा, सगळ्यात आधी तुला मोठा आशीर्वाद देतो. पण आता आशीर्वाद तरी काय देऊ, त्याचा आश्रम उभा राहिला. बायको होत नाही लोकाला, त्याला बायको झाली. लोकाला पोरं होत नाही, त्याला पोरं झाली. आता त्याचं मंदिर झालं, आश्रम झाला, बायको झाली, पोरं झाली, तो महाराज झाला, गाडी झाली, कीर्तनं झाली. आता महाराजांचं काय काम राहिलं. पण तरी कोणा तरी आशीर्वाद लागतो, असो तो भाग. बरं आहे, चांगलं आहे. आहेत का मग कीर्तन आहेत का महाराज? हा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, चांगलं आहे. माझे जातीचे मज भेटो कोणी, असं खूप आनंद, फार छान वाटलं. सोहळा खूप आनंदात आहे. तुमच्या भागामध्ये काय असो न तर नसो, तुमची गरिबी असो का काय असो, पण तुमच्या भागात प्रेम फार मोठं राहतं. तुमचं प्रेम शबरीचं प्रेम राहतं. ह्या भागामध्ये आता माझ्या आश्रमाचे माझे भक्त अर्धे वंजारीचे आहेत. मला माळच भगवान बाबाची, भीमसिंग बाबाची, त्यावेळी मी त्या गडावरचाच भक्त असल्यामुळे अर्धे समाज माझा, मी नेहमी सांगत असतो, भक्ती शिकावीन प्रेम शिकावं वंजाऱ्याच्या मायलाकडून. मी त्या पाथडी तालुक्यात कार्यक्रमाला जातो, आता नाही जात, म्हातारा झाला होता. तर मग ते लोक ते महाराज ब्रह्मचारी सरक मागं तिकडं, त्या बाईला त्या खांबापासून इकडे येऊनच देत नाहीत तिकडं. आणि मग त्यांची एवढी वंचना आता तुमच्याकडे आहे नाही मला माहीत नाही, पण त्या पाथडी तालुक्यामध्ये मग तिकडे ते चपला सोडल्या का त्या चपलाच्याच पाया पडतात. आणि तिथं नाही लोकांनी जमून दिलं का मग त्या गाडीच्या पाया पडतात ते, आणि ते नाही जमून दिलं त्या चक्करीच्या पाया पडतात ते. आता एवढी भावना पाहिली का आपल्याला गाडीत बसलं आपल्याच लाजल्यासारखं होतं. तेव्हा काय ही भावना आहे, ह्या माणसाच्या उद्धाराला या काय आड पडत असणार नाही या माणसाच्या उद्धाराला. म्हणून काही समाजाकडून काही गोष्टी शिकायच्या असतात. ह्या समाजाकडून सगळ्यांनी भक्तिप्रेम किती असतं त्याच्यापेक्षा साधू प्रेम किती असतं ही गोष्ट या समाजाकडून शिकली पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये साधू हा त्यांचा इथं असतो. साधू त्यांचे ते नसतं, कोणतेही साधू असो, ते कोणत्याच लोक खूप मानतात ते लोक. असो, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. बाबांचं मंदिर बांधलं तो एक खूप मोठा आनंद आहे. साधूंची सेवा सगळ्यालाच घडते, मस्त इच्छा असते, सगळ्यांना इच्छा असते करायची, पण सगळ्यालाच घडते असं नाही, सगळ्यांनाच योग येतो असं नाही. बरीच मंदिरं बांधलेत ते मूर्ती वाचून तसेच पडलेत, काही मूर्ती बसवलेत ते पूजे वाचून तसेच आहेत, आणि सगळं काय त्याच्या पुढे टाळ वाजत नाही. तुमचा फार मोठा योग आहे, सगळ्या गोष्टी योगायोगाने मंदिर झालं आहे, आश्रम झाला आहे, कार्यक्रम होतात, रोज टाळ वाजतो, खूप आनंदाची गोष्ट आहे. असो, आता मी माझ्या कीर्तनाकडे वळतो. विठाल 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 माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी भेडावया, आवडे ज्या हरी अंतरापासोनी, ऐसियाचे मनी अर्थ माझे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जातीचे मज भेटो कोणी. महाराज कोणत्या जातीचे होते, आणि मग माझ्या जातीचे भेटो म्हणजे तुकाराम महाराजांनी परमार्थात जाती आणल्यात का? माझ्या जातीचे भेटो म्हणजे याचा अर्थ काय? माझ्या जातीचे भेटो म्हणजे काय? माझ्या जातीचे भेटो याचा अर्थ, जात शब्दाचा अर्थ जन्मजात नाही, वंशजात नाही. जात शब्दाचे अर्थ आहेत 100. जात म्हणजे प्रकार असा अर्थ होतो, जात म्हणजे आकार असा अर्थ होतो, आणि जात
प्रकार अर्थ होतो, आकार अर्थ होतो, स्वभाव अर्थ होतो, वंश अर्थ होतो, कुल अर्थ होतो आणि शेवटी मग हे जात असते. आपण सांगतो हे जात. तर जातीचे शब्दाचा अर्थ हे आपण जे समाजात मानतो ना हे जाती, त्याचा तो शब्द नाही जातीचा. संतांनी परमार्थामध्ये जातीला थारा दिलेला नाही. जाती तुम्ही आम्ही निर्माण केल्यात. चातुर्वर्ण्य मया सुटम गुणकर्म विभागशः. भगवंतानी जन्मजात सृष्टी कमी कर जन्मजात सृष्टी निर्माण झाली. अशा कालामध्ये कोणती जात निर्माण झालेली नव्हती. मग हे नंतर कर्माप्रमाणे जाती पडल्यात. आणि जरी पडल्या तरी संतांनी परमार्थात जातीला कुठे थारा दिलेला नाही. नाथ महाराज म्हणतात वैष्णव सेवा अत्यंत कठीण, येथे जाती नाही गा प्रमाण. न म्हणावा शूद्र ब्राह्मण, भक्तिभावार्थ प्राधान्य. इथं ब्राह्मण असेल अंतेज असेल इथं तो प्रश्न येत नाही. विदुर दासी पुत्र प्रसिद्धो, तयासी आवडला गोविंदो. तो वैष्णवा माझी अति प्रसिद्धून कैचेनी निंदू. त्या विदुराला कोणती जात होती? ती जात कोणती होती? ती जात तुम्हाला माहिती आहे का? ती तुका म्हणे किती काय किती सांगू तरी नाही का ते बटकीची. बटकीची माहिती आहेत का तुम्हाला? बटकीची काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? नाही माहीत? नाही 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 नाही. राजाची राणी असते आणि तिच्या हाताखाली एक दासी असते. समजलं का नाही? दासी असते आणि दासीच्या हाताखाली एक उपदासी असते आणि उपदासीच्या हाताखाली असते त्याला बटकुरी म्हणतात. कळलं का? तिला काय म्हणतात? ते बटकुरी. आणि त्या बटकुरीचा मुलगा असला का आता त्याची कोणती जात आहे ती? विदुर असा होता. विदुर दासी पुत्र प्रसिद्ध, पण तो सगळ्या वैष्णवाची प्रसिद्ध. नाथ महाराज म्हणतात वैष्णवी मानी जाती प्रमाण, गुरुशी मानी मनुष्यपण आणि शाळेग्राम मानी पाषाण. तो आधम जाण सर्वस्था. जी माणसं परमार्थात जाती मानतात ती माणसं अत्यंत आधम असतात, म्हणजे नीच असतात. परमार्थामध्ये जातीला थारा नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. महाराज म्हणतात पवित्र ते कोळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोके. वर्ण अभिमान कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज पासी. काय अंत्य ऐका इकडं पहा. अंत्य जादी योनी तरल्या हरिभजनी, तयाची पुराणी भाट झाली. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीम लतीब मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याचे सर्वेश्वर ऐक्य करी. नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव तिच्या सवे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, आणि महिमान त्याचे काय सांगू. नाथ तुकाराम महाराज म्हणतात अरे भल्या माणसा हो, याता याती धर्म याता याती धर्म नाही विष्णुदास. याता याती धर्म नाही विष्णुदास. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. याता याती धर्म नाही विष्णुदास. याता याती धर्म नाही विष्णुदास. निर्णय तो
जाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री साधू संतांनी सर्व जाती धर्माची माणसं एकत्र केली. तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ आणि तारिले पतित नेनो किती. जातीची तुकाराम महाराज म्हणत तुका म्हणे याती आणि पुढे काय धोका तयाची भलती. मग जाती कोणी निर्माण केल्या? जाती कुठं निर्माण केल्या? गावागावामध्ये किती जाती असतात? सगळ्या जाती आहेत गावामध्ये. पण कीर्तनकार असतील साधू संत असतील अरे आमचे आयुष्य गेले आमचा जीव चाललाय समाजाला सगळ्याला एकत्र करायला. पण ही पुढारी माणसं एवढी लबाड तुम्हाला सांगतो यांनी सगळे समाजात भेद निर्माण केली. सगळे भेद निर्माण केली यांनी. यांना यांच्या पोळ्या भाजायच्या त्यांना ह्या मूर्खांना यांच्या पोळ्या भाजायच्या. कशा करता लागते? कशाला तो धनगराचा मेळावा? कशाला तो माळ्याचा मेळावा? ह्या मराठीने मोर्चे काढले लाखाचे मोर्चे काढले महाराज. काही कोटी गेली काही कोटी खर्च झाली आणि काय आलं हातात? काय आलं हातात? काय नाही आलं हातात. आणि आता ते जरांगे पाटलांनी त्यांनी मोर्चा काढला काय मिळालं? ते पहिले कुणबी तर होतेच. मिळालं काय? किती 100 JCP काय घाणन काय राढान काय त्यांनी काय केलं? एकूण धनगर समाज उभा राहिला, एकूण माळी समाज उभा राहिला, एकूण मराठी समाज उभा राहिला. अरे समाजावर समाज घालायला लागले काय तुम्ही? समाजापुढे समाज उभं करायला लागले काय तुम्ही? मग साधू संतांनी जातीला थारा दिलेला नाही. वेदामध्ये जातीला थारा नाही. साधू संत वाङ्मयात जातीला थारा नाही. शास्त्रामध्ये जातीला थारा नाही. आणि खेडेगावामध्ये आणि शहरामध्ये समाजामध्ये जातीला थारा नाही. मी खेडेगावातलाच आहे. आमच्या गावात सगळी माणसं आहेत. त्यांच्या डोक्यातही नाही हे मुसलमान आहेत का हे वंजारी आहेत का हे माळी आहेत का हे धनगर आहेत सगळे असतात. त्यांच्या डोक्यात पण येत नाही ही गोष्ट. खूप गुन्हेगावांना राहतात. त्या सगळ्याच्या लग्नाला एकत्र असतात, कोणाच्या सुखदुःखाला एकत्र असतात. कोणी गावात मैत झालं का सगळी माणसं मौतीला येतात, सगळे दाव्याला येतात, सगळे लग्नाला येतात, सगळे एका पंक्तीत जेवतात. सगळा कार्यक्रम असा असताना ही माणसं नेमकं समाजाला घेऊन कुठं चाललीत? ही माणसं समाजाला घेऊन कुठं चाललीत ही माणसं? मला मुद्दा एवढा सांगायचा आहे. शास्त्रात जातीला थारा नाही. वेदात जातीला थारा नाही. संत वाङ्मयात जातीला थारा दिला नाही. भगवंतानी जातीला थारा दिला नाही. आणि समाजाने पण थारा नाही दिलं. ते असते जन्माच्यात असते काय किरकोळ गोष्टी असतात लग्न बिग्नापुरती एवढं. नवरा नवरीचा वेगळा प्रकार असतो. खाणं पिणं सगळे एकत्रच आहेत. मंडपात सगळे एकत्र, मरणाच्या दारात सगळे एकत्रच आहेत, दहाव्याला तर सगळे एकत्रच आहेत. मारामाऱ्या करायच्या असल्या तरी एकत्र सगळं. मग नेमकं हे आणलं कुठून हे धसकट सगळं मध्ये हे? तर ही गोष्ट हे बघा वर पहा माझ्याकडे ते पुढऱ्या जागेवरती आणि मोर्च्या जागेवरती. आपण समाजात आणि खेडेगावात कधीही जातीच्या पुढे जात उभं करायची नाही. तर आपलं समाधान आणि सुख हिरावून घेतल्या जाईल. त्याकरता तुकाराम महाराज म्हणतात माझे जातीचे मज भेट कोणी याचा अर्थ माझ्या स्वभावाचे, माझ्या शिलाचे आणि माझ्या आवडीचे. मला दुसरे तिसरे नाही. माझ्या स्वभावाचे. जात शब्दार्थ आहे माझ्या स्वभावाचे, माझ्या आवडीचे. आपण म्हणतो की नाही मग 100 झाडं असतात. हे नर जातीचं असतं, हे मादी जातीचं असतं. अशा पण जाती असतात. बऱ्याच त्या वेल्या ह्या अमक्या जातीच्या असतात. फुलांच्या जाती असतात, पशूंच्या जाती असतात. हे अमकी काय म्हणतो तेव्हा जर्शी ते काय व्होल्टेज ह्या जातीचे असते. सगळ्या जातीचं असं ते फक्त जाती म्हणजे प्रकार असा असतो. पण तुकाराम महाराजाला या ठिकाणी माझे जातीचे मज भेटो कोणी या म्हणण्यात जात महाराजाला सांगायची नाही. विठार विठार लान थोर यारे यारे लान थोर यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. यारे यारे लान थोर याते भलती नारी नर. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणासे.
नारी नर यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर यारे यारे लहान थोर याते भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कोणासे असो तो भाग. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वर्ण काय म्हणलंय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रानांच्या पर्यंत ती वर्ण जाती अशी वर्णन केले आहे. इथं संतांनी सर्वांना एका स्वभावाची एका आवडीचे महाराज माझे जातीचे मज भेटो कोणी. आणि महाराजांचं सांगणं ही गोष्ट ही फार महत्त्वाची. तुकाराम महाराजांचे वाक्य कोणी पुसू शकत नाही आणि कोणी खोटे म्हणू शकत नाही. असे संत वाक्य हे फार महत्त्वाचं असतं. ते आबाधित असतात संत वाक्य. त्याला काय म्हणतात चलंती तारा रविचंद्र मंडलम चलेच्च मेरो विचलेच्च मंदरम कदा कालेपि पृथ्वी चलेच्चैव चलेन धर्म सुजनस्य वाक्यम. आकाशातल्या तारा कधी कधी चालतातच म्हणजे चालतातच. चलती तारा कधी चलंती रविचंद्र मंडलम चंद्र चालतो चलायमान होतो सूर्य चलायमान होतो तारा चलायमान होतात. मेरू पर्वत सुद्धा कधी कधी चालतो. चलेच्च मेरू विचलेच्च मंदरम मंदर पर्वतही कधी कधी चालतो. आणि कदा काली पृथ्वीपी चलेच्चैव कधी कधी पृथ्वी चलायमान होते. कधी होते ती प्रलय कालामध्ये. पण चलेन्न धर्म सुजनस्य वाक्यम धर्म कधी चलायमान होत नाही. आणि संतांचं वाक्य कधी चलायमान होत नाही. का होत नाही? संतांच्या वाक्यामध्ये मोठी ताकद असते मोठी तपश्चर्या असते. संतांचं वाक्य असं तसं नसतं महाराज मोठं प्रभावी असतं. संत वाक्य सर्वांनाच कळतं असं नाही. संत वाक्य सर्वांनाच पटतं असं नाही. आणि संत सर्वांनाच कळतात अशातला भाग नाही. आणि म्हणून संत वाक्य समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहिलं त्यांच्या जीवनात जिजाबाईला तरी पट होतं का त्यांचं ते नाही पटत नव्हतं पटत ना बरोबर आहे का नाही. आणि जिजाबाईला कळत होतं का त्यांचं वाक्य नव्हतं कळत. जिजाबाईला त्यांचं पटतही नव्हतं आणि त्यांचं कळतही नव्हतं. मग त्या मानाने तुमच्या बायका चांगल्या आहेत म्हणायला आहे का नाही. कारण तुमच्या बायकाने तुम्हाला हानी तरी नाही शिव्या तरी देत नाही देतही असतील म्हणा. आता तुम्ही काही तर सांगणार आहेत का आम्हाला. आता तुम्ही दिल्याशिवाय तर आपल्याला थोडं सांगा आम्हाला काय माहिती आहे. पण तुकाराम महाराजांची बायको त्यांच्या फार विरोधात होती महाराज विरोधात होती. तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. विठाल विठाल त्या तुकाराम महाराज त्या बायकोला म्हणायची आवली म्हणायची. ती आवली. मग त्या आवलीच्या बापाने ते गुळवे श्रीमंत होते ते त्याने एक म्हैस दिली दूध खायला. आता म्हैस मोठी काळी कुळकुळ होती चांगली ताजी तवानी होती म्हैस. आणि मग महाराजांचं भजन चाललं आणि ती म्हैस एवढी सुंदर होती. त्या म्हशीला चोर टपली होती. मग एका दिवशी चोर आली 2 चोर आली. त्यांनी म्हैस सोडली आणि म्हैस घेऊन चालली. आता तुकाराम महाराजांचं भजन चाललं. भगवंताला वाटलं जर म्हैस चोरून नेली तर उद्या सकाळी तुकाराम महाराजांचं काही खरं तुकाराम महाराज काही खरं नाही उद्या. आणि म्हणून भगवंताला दया आली. 2 रोयल्याचं रूप घेतलं भगवंतानी. हे असे उंच 7 फुटाचे उंच काळे खाप असे दांडगे आणि हातामध्ये एवढाले भाले घेतलेले. त्या गावाच्या गावकुसाला गेले का 2 इकून 2 उभे राहिले. त्या चोरांना वाटलं इकून जायला जमत नाही. त्यांनी म्हैस मागं उडीत नेली. मग त्या रस्त्याने निघाले. तिथे 2 भाले घेतलेले पण तिथं तसेच. अरे म्हणले इकडं पण आहेत म्हटले. मग ह्या रस्त्याने निघाली. ह्या रस्त्याने जाय त्या रस्त्याने जाय हो करता करता पहाटे 4 वाजले. पण त्यांना कोणत्या रस्त्याने गेलं तर रस्ता काय मोकळा दिसेना. ते 2 भालदार चोपदार त्यांच्या पुढे दिसायचे. आणि मग चोर भलते घाबरले. चोर म्हणले आता काही खरं नाही झालं. गेले परत ती म्हैस तिथं बांधली. तोर बिचारी जिजाई उठली होती. म्हणले बाई तुझी म्हैस घे तुझ्या पाया पडतो फक्त एकच कर आम्हाला गाव खुसाच्या बाहेर नेऊन घाल. तिने बाबा मी काय केलं तुम्हाला मला काय कर. ती नाही तुझी म्हैस चोरून चालवली होती पण म्हणल्या मला असं झालं.
मग तेवढं आम्हाला बाहेर जाऊ दे, नाही तर आम्हाला लोक धरून लय हाणतील म्हणे. बरं म्हणते, तिला काही कळलं नाही काय चाललंय ते. असं करता करता महाराज तुकाराम महाराज भजन करून आले आणि महाराजांचे पाय धरले. महाराज, आमची कुठली मोठी चूक झाली, तुमची म्हैस चोरून चालवली होती, पण आमच्या समोर हे प्रत्येक रस्त्याला गेले 2 भालदार चोपदार भरी डोक्यावडाली भाले घेऊन होते, आम्हाला तेवढं काय करा, यातून मुक्त करा म्हटले. महाराज म्हणले जा जा म्हणले, आता तुम्हाला कोण नाही काय करायचं. मग आता एवढं झाल्यावरती म्हैस माग आल्यावरती बायको प्रेम करील का नाही? हा, नवरा जर चांगला पगार घेऊन आला, काही दागिने घेऊन आला, 2-4 साड्या घेऊन आला, मग प्रेम करते का नाही बायको? अरे करते का नाही? इथं मुंडके तर हलवा कमीत कमी, निदान त्या बायाला समाधान वाटेल का आमचे नवऱ्या आम्हाला प्रेम करतात ना, ते प्रेम करतात ते. असं आहे. बायकोची स्तुती करणारा माणूस असतो ना, तो रोज गरम गरम चहा पितो, पण जो बायकोला शिव्या देत असतो ना, त्याला कधी गरम खा. आणि मग महाराज त्या जिजाबाईला एवढं चांगलं वाटलं, तिला वाटलं माझ्या नवऱ्यामुळेच माझी म्हैस माग आली, नाही तर आता म्हैस गेली होती. आणि मग महाराजाला रोज सकाळी दूध खायला दूध द्यायला लागले. मग ते महाराज रोज दूध भाकर खायला लागले मस्तपैकी. म्हणले अगं आवले, मला एवढं दूध देते, तर मग जाताना पांडुरंगाला जर दूध दिलं तर नाही काय चांगलं व्हायचं. तिला वाटलं काय देवाला नैवेद्य दाखवायचा असतो, देव काय नैवेद्य थोडाच खातो, बरं आहे का नाही? आपल्यात तेच प्रकार असतो, देव काय नैवेद्य खात नाही म्हणतो लोक नैवेद्य दाखवतात. अशा प्रकारे तुमच्यात दाखवतात का देवाला नैवेद्य? देवाला नैवेद्य पाहिजे. यज्ञशिष्णा शेनो संती मुच्चंते कर्मभिः काय भुंजते ते तो गम पापा पचंते आत्मकारणात. असं आहे. घरातला स्वयंपाक झाला का देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे. एका माणसात जेवण असेल जे असेल ते, वांग भाकर काय असेल देवापुढे ठेवायचं, पाणी फिरवायचं आणि आपणच खायचं असतं ते, पण ते देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे. मग तुकाराम देवाला नैवेद्य दाखवायला जात होते. माऊलीन दुधास तांब्या दिला भरून. आता तांब्या भरून दिल्याच्या नंतर मग आता काय विचारता, तुकाराम महाराज गेले आणि पांडुरंगाला दूध पाजवायला लागले. तुम्ही पाहिले देऊचं मंदिर ते. आता तुकाराम महाराज कशाला सांगतो तुम्हाला, महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीतले हे वाक्य चलन्य धर्मस्वजनस्य वाक्यम. आपल्या वाक्यात ती ताकद नाही, संतांच्या वाक्यात एवढा प्रभाव आहे. आणि म्हणून महाराज गेले भगवंताला दूध पाजायला लागले. मग 1 दिवस त्यांच्याबरोबर ती भागीरथी जायची आणि 1 दिवस पेले, 2 दिवस पेले, 3 दिवस पेले. बायकोला आली ना शंका, बायकोला शंका आली. हाताच्या अलीकडच्या बायका पोरी असतात, त्यांना शंका आली, त्या पाहिल्या मोबाईल तपासित येत. तुम्हाला एक मोबाईल आहे, तुमचा तपासित का कोणी नाही? मग बरं आहे, मग सुखी तुम्ही माझ्यासारखेच. मला मोबाईल नाही, मोबाईल तपासणारी नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे मी लय आनंद देते. तिची जाऊ म्हणली भागीरथी, अगं म्हणले हे दूध का तुझं बाप दूध पितो का काय करतो तिकडं? तिला वाटलं दूध देवाला दाखवलं का माग येईल म्हणून ती तांब्या भरून देत होती. ती नाही ते देवाला पाहिजे देत म्हणे, खोटं बोलते म्हणे. दगडाची मूर्ती कुठं दूध पित असते का म्हणे? काय म्हणे खरंच पितेत म्हणे, सगळा ते दूध देव पितो म्हणे, आणि मग उरलं बाबा थोडे पितं तर मी थोडं पितेत. जिजाबाईला खरं वाटलं नाही, जिजाबाईला हे खरं वाटेल का? दगडाची मूर्ती दूध पिते असं तिला वाटेल का कधी? नाही. तिला शंका आली. तुम्ही ढोंग कर, तिचं ठरलंच होतं, सोंगाडे हे ढोंगाडे हे काय याचं भजन करतो आणि कशाचं काय करतो. तुम्ही आता मीच जाते म्हणली. आज आता जाते म्हटल्याच्या नंतर ती दूध घेऊन गेली. ती कधी चांगल्या भावने गेली होती का? नाही 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 नाही, कसं दूध पितो मी पाहतेच म्हणली. फुकटचं पितो, म्हैस चारायला नको, माझ्या नवऱ्याला येडं केलं, माझ्या संसाराचं वाटोळं केलं, मी इथं दूध पितो, काही तुझ्या बापाने ठेवलं काय नाही तच पितो. आणि हातात दंडे घेऊनच गेली होती. कशाला? जीव दूध पितो की नाही पाहाला. असं आहे बाया हो, लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. दंड जवळच ठेवायचा तो. घेतला तो त्याचा तांबे. आता का ते चांगली भावनाच नव्हती, इतकं गरम दूध होतं की हातात धरायची पंचायत. गेली आणि पी म्हणली दूध. रोज दूध पितो, माझ्या हातचं प्यायला तुला काय झालं? तुला नवरीच्या हातचं बरं पितो, माझ्या हातचं प्यायला काय तुला? पी म्हणले दूध. आता ते पांडुरंग 1 नाही 2 नाही, तर पांडुरंगाला एवढी पंचायत पडली, जर दूध पिऊ तर हिचं एवढं प्रेम नाही, आणि दूध नाही पिऊ तर उद्या ही सकाळी म्हण माझं नवरा नक्की दूध पित होता आणि पांडुरंग दूध नव्हता पित. आली का नाही पंचायत? आता
अशी पंचायत तयार झाली. पांडुरंगाला आता काय करू, दूध प्यावं तर हिचा भावच नाही, आता नाही प्यावं तर घरी गेलं का मग तुकाराम माझ्याला दम देणार. काय करत होतं दूध तू, पण हितवर ऐकते का, त्यांनी धरलं तांबे केले तोंडाला लावला. आता इतकं गरम महाराज, गरम पांडुरंगाने अशी मुंडी वाकडी केली. देव जाऊन पहा तुम्ही, अजून पांडुरंगाची मुंडी अशी वाकडी, त्या मूर्तीची मुंडी अशी वाकडी. मग ते दूध पाजलं, त्या व्हटाला आला फोड, टर फोड आला व्हटाला. दाखा गो भया म्हणे गो, हे खरंच जिवंत दिसतंय म्हणे, हे तुझं व्हटाला फोड आलाय म्हणे. तर असं करता करता तोवर महाराज आली मागून, अग आवले काय करते, आग आवले काय करते, आमकं तमकं नेले कसं तरी. पांडुरंगाला दूध पाजायचं झालं. आणि मग महाराज तर काय पांडुरंगाला दूध देईल का परत, आता नाही, नाव नाही. महाराज लय राग जिजामाईला एवढा राग तुकाराम महाराजांचा आणि त्या पांडुरंगाचा, तिला ते पटतच नव्हतं. त्यांना 2 मुलं होते, एक माधा होता आणि एक विठो होता. त्या माधाला झाला मुतखडा, आणि मुतखडा झाला आणि सगळे देव केले, देवलशी केले, सुकून पाहिलं, आमकं दुनिया सगळं काही केलं, पण त्या मुलाला काही गुण येईना. आणि मग जेव्हा पोट फुगलं पोराचं, आणि पोट फुगल्याच्या नंतर आपल्याकडे पद्धती भेटायला जायची. जेव्हा लोक भेटायला जमा झाले तर काही असे नमुने विचित्र असतात. तुम्हाला सांगतो, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला का मग तिथं जायचं आणि सांगायचं ना, काय नाही नीट होईल, बरं होईल. पण काही एवढे बिनडोक असतात, भाई असंच ॲक्सिडेंट झालं आमच्या पाहुण्याचं, ते लगेच मेलं त्याच्यात. अगं बाई असंच झालं, थोडं काल ती नाही का गाडी नुसतं लागून खाली पडत, ते डोके 2 तुकडे झाले, लगेच मेलं. आता असे सांगणारी बाई म्हणजे जिजाबाई तुझं नवरा भजन करतो, पण देव सगळा असं झाला, त्याचं तुझ्या मागं असं झालं, तुझ्या पोराचं एवढं पोट झालं, आता ते पोट नक्की फुटणार आहे आणि त्यात लगी मरणार आहे. त्याला मरकट अशी स्वरापानं आधीच ती बिचारलेली, त्याच्यात येणे हवा भरली, अशी त्याला दिलं फुगून. त्यानं मग का जेव्हा ती आवली बिघडली, ती म्हणली ह्या मुर्द्याच्यानी माझं सगळं अमकं झालं तमकं झालं, देवाने अमकं केलं तमकं केलं, ठरल्याप्रमाणे त्याचं चाललं. ते त्याला वाटलं आता असंही मरायलाच लागलंय, त्याच्याकरता ही पिढा याच्या पायावर मरू द्या. तिने धनरात त्या महाद्याचा हात आणि हातात घेतला दांडिया. तिचा दांडिया ट्रायरच होता तो. जे भरा 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 पोरग वडीत चालले, ते आता आजारी पोरग रागापुढे कशाचं काय महाराज, ती आवलीच होती ती अशी. जे भरा भरा वडीत चालल, गल्लीतल्या बाया त्यात अगं ती लेकरू आजारी, ते अगं अमकं झालं तमकं झालं, गेली उचललं पो, आता मरायलाच लागलं होतं. मग उचललं पोरग लांबून त्याच्या पायाला दळ, मुर्द्या मरू दे म्हणते, एकदा घे तुझ्या पायावरती, हो दे माझं सगळं वाटलं. 8 दिवस झाले चुलीत अन्न नाही, पाणी चूल पेटवलं नाही, अन्न नाही, काय नाही. एका बाजूला रडती, एका बाजूला शिव्या देते, एक ते पोराचं पोट असं झालं. आता पांडुरंग म्हणला रुक्मिणी काय करू, रुक्मिणी सगळ्या जगाचं करता, एवढं केलं तुम्हाला काय होतं, सगळ्या जगाचं आहे का नाही, सगळे जग काय कोणी वाळा केली दुधाची उत्पत्ती आणि पोषितो जगाशी एक, सगळ्या जगाचं पालन पोषण करतो. तुला हे नीट करायला काय अडचणी, करा नाहीत मग तू करा, माझा त्रास होईल. तिनं जे मुलगं पायावर आपटलं महाराज आणि जे शिव्या द्यायला सुरू केली, पण ती पोरग जे भळाभळा मुतायला लागलं ना, फार सगळं ती वर पाहती त्याला शिव्या दे, पण खाली चिखल झालेलं कुठं काय पाहते ती. आणि मग पाहती 1 मिनिटात ते पोरग मोकळं झालं, उठायला लागलं, हसायला लागलं. कशाला तुम्हाला सांगितलं हे, आता आपल्या मुलाचा मुतखडा झाला ना, आपण पांडुरंगाच्या मंदिरात नाही जमन का ते गोष्ट, काय जमणार नाही. आपल्याकडे ती पात्रता नाही. तुकाराम महाराजांची जी पात्रता होते, त्यांचं जे तप होतं, आणि म्हणून त्यांचं वाक्य हे बाधित होत नसतं. महाराजांचं वाक्य कधी बाधित होत नसतं. अशी ही संतांची वाणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी गाथा लिहिला नाही, मी बोललेलो नाही. मग कोणी बोलले ती महाराज म्हणतात हे सगळं देव आहे. महाराज म्हणत तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी आणि प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठला, असा प्रकारे महाराज म्हणतात तुका म्हणे माझ
बोलवितो देव अर्थ गुह्य भाव तोचे जाणे. कोणा कारणे हे झाल्याशी निर्माण आणि देवाचे कारण देव जाणे. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी आणि शिकवितो धनी वेगळाची. म्हणजे एकूण तात्पर्य महाराजांची वाणी ही सर्व देव वाणी आहे आणि म्हणून त्यांची जी वाणी आहे ती वाणी अतिशय प्रभावी आहे. संतांचं वाक्य फार प्रभावी असतं आणि म्हणून महाराज म्हणतात माझ्या जातीचे म्हणजे माझ्या स्वभावाचे माणसं असतात. जी माणसं पारमार्थिक असतात त्यांचा स्वभाव तो स्वभाव राहतो. मग त्याला म्हणतात जी माणसं वारकरी असतात ते पंढरपूरची वारी आली सप्ताहाला भजन झालं मग ते त्यांच्या ते स्वभावात राहते का नाही ती गोष्ट. आणि त्या म्हणून माझे जातीचे म्हणजे माझ्या स्वभावाचे जर मला कोणी मिळाले तर मग मी काय करील माझ्या जो आवडीचा विषय आहे तो माझ्या आवडीचा विषय मी प्रगट करील महाराज म्हणतात. महाराजांचं म्हणणं असं आहे या ठिकाणी माझे जातीचे मज भेटो माझे जातीचे मज भेटो माझे जातीचे मज भेटो माझे जातीचे मज भेटो माझे जातीचे मज भेट कोणी माझे जातीचे मज भेट कोणी माझे जातीचे मज भेटो माझे जातीचे मज भेटो आवडीची धानी भेटावया आवडीची धानी भेटावया आवडे जहारी अंतरापासून आवडे जहारी अंतरापासून आवडीचे धनी फेडावया आवडीचे धनी फेडावया आवडे जहारी अंतरापासून आवडे जहारी अंतरापासून आवडीची धनी फेडावया माझी या जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. आवडीची धनी धनी याचा अर्थ तृप्ती. जे माणसाला प्रिय असतं ते माणसाला कोणी व्यक्ती भेटली की त्याला ते प्रगट व्हावं वाटतं. अशा प्रकारे बरेच वेळा आपण पाहतो मी लहान होतो त्यावेळी दिवसभर काम करायचं नांगर हाकायचा गाया वळायच्या आणि मग ते त्या काळातला कोणता काल होता तो 1965चा काल 65चा काल 65 ते 70चा काल असेल 65चा. माझं वय 10-12 वर्ष असेल त्या काळात. आणि मग आमच्या गावापासून एक डोंगर आहे असा इकडं आणि तिकडं खाली घाट आहे तिकडं खाली एक वांबुर्गी तिकडे गुंजाळ आहे इकडे एक जेऊर आहे. ते डोंगर ते बोकांडी घ्यायचं ते पखवास टाळ आणि मग ते दिवसभर काम केलं मग इथून तिकडं जायचं आणि ते जाऊन ते भजन करायचं. काय प्रकार येतो. आता पण याच्यात माणसं असतील की कोणी काही डोंगर वलंडून असतील काही मळ्यातून आले असतील कोणी काही काम टाकून आले असतील. का आवडीची धनी फेडावया. ज्या माणसाला ज्याची आवड असते अरे ते डोंगर काही समुद्र वलंडून जातं ती काहीही करायला तयार असतं. ती गोष्ट अशी आहे जसा एखादी प्रिय व्यक्ती त्या बापानी मुलीकरता काय काय केलेलं असतं. तुम्हाला कीर्तना सांगू का ती गोष्ट आता सांगण्यासारखी गोष्ट आहे का. ती मुलगी अशी तळ आतुर झेलतो बापन आहे बरोबर आहे का नाही. लहान असताना लघवी केली संडास केली आई हात धुते आणि मग तिला ते धुवायचं पुसायचं शिकवायचं काय काय नखरी तिची लहानची मोठी करायची आणि चांगली गोरी गोमटी चोपडी चटक झाली मोठी झाली. एखाद्या पोराच्या नादी लागली 1 मिनिटात आई बाप वजा करते
काय काय करते ती? काही करते. ज्या बापाने एवढं केलं त्याची चोरी पण करते, त्याला उलगडून पण देते, एखादी नदी पण पार करते. खूप मोठे मोठे पूर्णात उदाहरण आहे त्याच्याबद्दल. का? त्या आवडी करता, एखाद्या आवडी करता ती काहीही किंमत मोजते. तसे आमचे वारकरी असतात महाराज. आता तुम्ही कोणी पायवारी करतात का मला माहीत नाही. जी माणसं पायवारी करतात ना त्यांना विचारा तुम्ही काय असतं ते. पायवारी करणं काय गंमत मजा आहे का ती? अरे मोठं ते सतीचं वाहन आहे, ते किंमत मोजावी लागते. परमार्थ फुकटचा नसतो, परमार्थाला किंमत मोजावी लागते. माणसं परमार्थ म्हणजे गंमत करतात, परमार्थ म्हणजे देखावा करतात. परमार्थ देखाव्याचा नसतो, करमुनिकीचा नसतो, हौशीचा नसतो, मौजेचा नसतो. मग परमार्थ हे तप असतं. वर पहा माझ्याकडं, परमार्थाला किंमत मोजावी लागते. देव तसा भेटत. अरे बायको भेटाना तुम्हाला, गाना गाना फिरायला लागलेत. 35 वर्ष झालेत, कोण 40 वर्ष झालेत, आणि 17 घरं पाळतं घातो, त्याला बायको भेटना. देव फुकट भेटत नसतो काय कुठे? अरे यात भगवंताकरता कोणी दात पाडून दिले, कोणी राज्य दिलं, कोणी हाडं काढून दिले, कोणी कातडे काढून दिले, कोणी बायको दिली, कोणी शरीराचे प्राण समर्पित केलेत. केवढे उदाहरणं तुम्हाला सांगू पुराणातली गोष्ट. मग भगवान फुकट मिळतो का? त्याला तप करावं लागतं. वारकरी एकदम वारीला निघाल्यानंतर काय काय असतं तिथं? काय काय असतं रस्त्याने? चिखल असतो की नाही, पाणी असतं की नाही, गारठा असतो की नाही, चिखलात झोपतो की नाही, आणि काय त्याला जेवण पोळी असतं, काय असतं खायला? जे पुढे येईल ते खातं. त्यात मीठ आहे का नाही, मिरची आहे की नाही, काय प्रकारे का जातो ते करतो? आवडीची धनी फेडावया. त्याचा आवडीचं माहेर पंढरपूर आहे, त्याचा आवडीचा पांडुरंग तिथं आहे, आणि त्याच्या आवडीचे वारकरी तिथं आहेत, त्याच्या आवडीची चंद्रभागा तिथं आहे. आणि म्हणून सगळ्या इच्छा आकांक्षा तिथं पुऱ्या होतात, तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून आवडीची धनी फेडावया असं आहे. कामधेनु कल्प चिंता काय तरु चिंतामणी. आणि पुढे काय? आवडीचे धनी, आवडीचे धनी फेडावया, आवडीचे धनी फेडावया, आवडीचे धनी फेडावया. कामधेनु कल्प चिंतामणी, कामधेनु कल्पतरो चिंतामणी, कामधेनु कल्पतरो चिंतामणी, कामधेनु कल्पतरो चिंतामणी. आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया. कामधेनु कल्पतरो चिंतामणी, कामधेनु कल्पतरो चिंतामणी. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. पुढे काय? चंद्रभागा लिंग पुंडलिक. कशा करता झाली तुम्हाला? परमार्था करता किंमत मोजावी लागते. झोपू नका, झालं नीट बसा. कीर्तनला बसले तरी टांगडीवर करते, इकडं नाकात बुटं घालते, कानात बुटं घालते, आग बाया बाया. टी व्ही पुढे बरं 3 तास बसतो दही देऊन मालिका पाहायला. परमार्थ सोंगाचा नाही, परमार्थ कशाचा राहतो? तपाचा राहतो. एकादशी करतो म्हणजे कशी करतो? कशी करतो एकादशी? एकादशी 3 दिवस करायची राहते, दशमीला एकदाच जेवायचं राहतं, आणि एकादशीला निराहार राहायचं असतं, पाणी प्यायचं असतं, आणि द्वादशीला एक वेळ जेवायचं असतं. जमल का असं करायला? नाही 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 नाही. आपली एकादशी म्हणजे राम 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 राम. दशमीच्या दिवशी उद्या एकादशी म्हणून रात्री बायको संध्याकाळी ते ताटात एवढा भात टाकी, एवढा वाढ का? उद्या तुम्हाला एकादशी नाही का? रात्री त्याच्या बोकांडी भात घालून ठेवायचं. सकाळी उठला का त्याला चहा मागू मागू बेजार होतं ते. सकाळी उठल्याबरोबर ती गंध लावते, तेच लगे एका बाजूला दुधाचा ग्लास आणि एका बाजूला चहा. अरे इतक्या लवकर दूध? आज दूध आणलं आणि तुम्हाला आज एकादशी नाही का? झालं 8-9 वाजले का एवढं फळ कापले का आणले पुढे. आज काय फळ काय आज काय, आणि तुम्हाला आज एकादशी नाही का? झालं 10-11 वाजले का मग साबुदाणा बटाटा, काय बटाट्याचा वडा, साबुदाण्याचा वडा, खिचडी, भगर, आमटी, आमकं तमकं. आज एवढे केलं आणि तुम्हाला आज एकादशी नाही का?
4 वाजता पुन्हा अजून काहीतरी खायला, मग बदाम काजू आमकं तमकं. संध्याकाळी पुन्हा तेवढंच खातं. एवढं खातं त्याचं पोट ह्या डोके एवढं निबार होतं, इतकं खातं एकादशीला. आणि द्वादशीला सकाळी उठून आंघोळ करायला आणि गंध लावायला होती बायकोन, लगे ताट स्वयंपाक कुंक लगे पुढे. हा इतक्या लवकर? आणि कालची तुम्हाला एकादशी नाही का? काय खातो का काही एकादशी करतो का काही मरत होतो? तप करावं लागतं परमार्थाकरता. तप कर. भगवान बाबाच्या मूर्ती किती ठिकाणी बसल्यात, भाटात कुठं कुठे आहात. त्यांचे मंदिरं बांधलीत की नाही? कोण बांधले तरी त्यांचे मंदिर? काय माणूस होते म्हणून का महाराज होते म्हणून? महाराजाला तर उत आला तप. त्यांच्या परमार्थाच्या तपाची किंमत आपल्याला माहिती. हे मंदिर त्यांचे नाही, ते त्यांचे तपाचे मंदिर आहे. ते तपाचे मंदिर असतात हे त्यांचे. आणि म्हणून परमार्थात तप करावं लागतं. कशा करता सांगितलं तुम्हाला? हे आवडीची धनी फेडावया, म्हणजे वारकरी ती किंमत मोजतो. असं आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल विठाल श्री संत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, एकदा गुरव काका अशी मोठी संत मांदियाळी तीर्थयात्रेला गेले होते. आणि मनकर्णीला गेले. ते भागीरथीच्या तीरावरती गेले आणि त्यांना भोजन करायचं होतं. तर आपल्या संत मालिकेमध्ये कबीर महाराज, मी तुम्हाला असं कबीर लती मुसलमान. तर कबीर मग कोणाच्या घरी जावं? तर माणसं वारकरीचं घर शोधत असतात, आहे का नाही? आता ज्यांना काही हिशोबच नाही, त्यांना काय नाही ते काय ते असेच आहेत नमुने. हाटेला तर खातेन व कुत्रे त्या रस्त्यावर उभे असतात गाडी, बटाटान वडा. कीर्तन करून आलाय, घेतला बटाटा वडा कुत्र्यासारखा तोडितो. अरे का कीर्तनकार आहे का भूतेस? हा कीर्तनकार आहेस ना? जरा काय हिशोब जरा. लोक तुझ्याकडे पाहतात. काय तप. हाटेला तरी खातो, लग्नातही खातो, दहाव्याचंही खातो आणि रस्त्यावरचंही खातो. अरे का कुत्रा आहे का महाराज आहे तू? हा महाराजांनी समाजापुढे आदर्श ठेवावा लागतं, जीव सारखाच घालावा लागतो. त्यावेळी तुमच्या शब्दाचा प्रभाव पडतो. तुमचे शब्द ऐकायला कोण मोकळा आहे? तुमच्या परमार्थाचा जर तुमच्यावरच बोंबलायला उपयोग होईना, समाजावर त्याचा काय उपयोग व्हायचा, परिणाम व्हायचा? आपल्या परमार्थाचा आपल्यावर परिणाम होत नाही तर समाजावर काय परिणाम होईल? आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करून दावी जका महाराजांच्या नका नादी लागू. तुम्ही तुमचं पहा. एकादशी कडकडीत करी जा, जेवढी जमेल तेवढी. मौन राहायचं, नित्यने मुसर पाणी प्यायचं नाही. जेवढं करतील तेवढं करायचं. प्रापंचिक माणसाला 12 गुणी माप असतात, त्याला प्रपंच करून करता करता करायचं ना त्याला. मग असं आहे, तप करावं लागतं असं आहे. पण इथं काय आहे, तुळशीला पाणी घालायचं असलं का बाईला आधी बाई इकडं तिकडं पाहते, मला कोणी पाहतं का? कशाला इकडं तिकडं पाहते? तुळशीकडं पाय, पांडुरंगात चिंतन कर. लोकांनी पाहावं. ज्या दिवशी तुमच्या असं मनात येतं, वर बाय झोपले का? गंध लावताना जर तुमच्या डोक्यात पाप आलं का माझा गंध लोकांनी पाहावं. मंदिरात चालता मला लोकांनी पाहावं, मला लोकांनी टाळ्या द्यावात, असं तुमच्या मनात ज्या येतं, माझा परमार्थ लोकांनी पाहावा असं तुम्हाला वाटतं, त्या दिवशी तो परमार्थ संपलेला असतो. असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या चाडे आळवावे. हे कोणाचा आदर्श घ्यायचा नाही तुम्हाला सांगतो. कोणी महाराज भेराज कोणी त्यांचे नाही आदर्श घ्यायचे, तुकाराम महाराजांचे आदर्श घ्यायचे. परमार्थ करत असताना खाली पाहून कुठे कीर्तन कळत असतं का रे? परमार्थ करत असताना एकांतात परमार्थ करायचा, जप करायचा, पूजा करायची, नित्यनेम करायचा. तुमच्या डोळ्यातून कधी पाणी आलं का? तुमच्या अंगावर कधी शहरी उभे राहिले का? मग कशाचे परमार्थ? तुम्ही चोर कोणीकडचे लबाड? हा सोंग गेल्याने काय होतं? रोज 2 मिनटं का होईना, 5 मिनटं का होईना, पण परमार्थ केला पाहिजे. एकांतात कोंडून घेतलं पाहिजे. एकांतात राहायचं शिका. एकांतात राहायचंय. तुम्ही आडगळीत पडणार आहात. तुमचं स्टोर रूम होणार आहे पुढे. आता लय बायको उड्या मारती, पोरं उड्या मारतात, पण पुढचे दिवस लक्षात घ्या. आपल्याला एकांतात राहायचं. एकांतात पांडुरंग आहे, एकांतात समाधान आहे, एकांतात आनंद आहे आणि एकांतात परमार्थ आहे.
म्हणजे तो परमार्थ. आणि मग का करतो हे? त्याच्या आवडीचे धनी फेडावया. आवडी करता करा ना, आवडी करता करा. जाऊ द्या लोक, आता माझं कीर्तन राहिलं तुम्हाला सांगायला, तुम्ही तर बाबा काय सांगतो हे, पण असंच करा. परमार्थ करा, अंतर्मुख होऊन परमार्थ करा. आपल्याकरता परमार्थ करायचा असतो तो, तर होतं. समाजाकरता करावं. आम्ही कीर्तन करतो की नाही? करतो. आता मी कीर्तन करतो, पण कधी करतो? मी माझ्या आयुष्यात फार थोडी कीर्तनं केली. काय नाही, मी माझं परमार्थ पाहिलं, अजूनही माझा परमार्थ पाहतो मी. असो, आवडीचे धनी फेडावया महाराज म्हणतात. तुम्हाला सांग, कबीर महाराज सांगत होतो. असं जर थोडंसं मागं राहिलं सांगायचं. कबीर महाराज होते आणि त्यांच्याकडे नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही संत मांदियाळी गेली आणि मग वारकरीचं घर शोधत असतात. व आता गेले तर रात्री 10 वाजता गेले. ते अत्यंत वारकरीकडे श्रीमंत थोडेच राहतात. ते गेले, म्हणले कबीर महाराजांचं घर यायचे का? म्हणे हा हेच आहे. आले महाराज, या महाराज बसले. काय नाही म्हणले, आता आम्हाला भोजन करायचं, फार भूक लागली म्हणले. आता आले का नाही पंचायत. आता कबीर महाराज काय देऊ घरामध्ये? कबीर पत्नी म्हणते माझ्याकडे घरात काय नाही. आता यांना 10 जण आहेत, ते संत म्हणून कसं भोजन घालू? मग ते म्हणे तोंड हात पाय धुवा आणि आम्ही स्वयंपाक करतो, तर तुम्ही भजन करा. आणि मग भजन झालं. आणि मग आता भजन सुरू झालं, पण घरात काहीच नाही. पुढे आहे का तुम्ही? नामदेव महाराजांनी लिहिलंय. आणि मग महाराज एवढा कठीण प्रसंग, बायको म्हणली हे बघा असं करा, तुम्ही शस्त्र घेऊन जा, वाण्याच्या घरी जा आणि 2 बाप लेक जा आणि चोरी करून आणा. देव जोडे तरी करावा अधर्म. म्हणजे अधर्म करावा हा नाही. जर देव जोडल्या जात असेल, आईची आज्ञा मोडू, बापाची आज्ञा मोडू नाही. पण ज्यावेळी मी परमार्थाला गेलो, माझं 21-22 वर्ष वय असेल त्यावेळी, तर माझी आई वर्षभर आजारी पडली. लालाक्षरात पत्र यायची मला. मी नाही कधी विचार केला. देव जोडे जळोती येथे उपजवी ती अंतर आहे. पांडुरंगाच्या परमार्थाच्या मध्ये जे कोणी येत असेल आणि आपल्या परमार्थाला अंतर पडत असेल, जे असेल ते झुगारून द्या. असं जे असेल ते झुगारून द्या. चोरीचा फरक नाही पडत. देव जोडतोय ना. गवळणी करते देवाशी, काय करते? गवळणी करते देवाशी बेचार. आणि सांडोनी आचार भ्रष्ट होती, त्या गवळीने देवाशी बेचार केला का? पण देव जोडतोय ना. मग चोरी पाहतो का देव? संत उपाशी राहत. गेले चोरी करायला, गेले वाण्याच्या घरी. मग त्या भिंतीला बोगदं पाडलं. गेले आतमध्ये, घेतली सामुग्री घेतली. पण त्या गल्ल्यात एवढे पैसे. आता आपण आलो, दुसराच कोणी घोषला याच्या नेले तर. मग कबीर महाराज म्हणले कमालाला, म्हणले कमाल, अरे त्याला जागा कर म्हटले. मग हे सामुग्री बापाला बाहेर काढून दिलं. आणि कमाल गेला, म्हणला शेठजी उठा, म्हणलं हे तुमचं तुम्ही सांभाळा म्हणे. ते गडबड. तर म्हटलं काय झालं? चोर आले. अरे कोण तू कोण म्हणता तो लगे कबीर बाहेर गेले. कमाला घुसला बाहेर घुसल्यावरती मागून वाणी गेला आणि त्या 2 टांगड्या पकडल्या. आणि पकडल्याच्या नंतर आता मुडकं गेलं बाहेर आणि हे राहिलं आतमध्ये. काय म्हणावं कमलाने? आवडीचे धनी फेडवायचे का तुम्हाला सांगतो. कमलाने काय म्हणावं? कमल म्हणला बाबा, आता जर आपण आपली लायकीनं आपली प्रतिष्ठा पाहिली तर संत उपवाशी राहतील. आणि विन्मुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. आपल्या कुलात काय अर्थ राहणार नाही. मग काय करा, तुम्ही माझं मुंडकं कापून घेऊन जा, म्हणजे कोणाला ओळख पटणार नाही. बापाने मुंडकं कापलं आणि घेऊन गेले कबीर महाराज. मुंडकं घेऊन गेले महाराज कमालाचं, आणि सामुग्री घेऊन गेले. आणि ते मुंडकं एका बाजूला ठेवलं महाराज. आणि ती मातोश्री स्वयंपाक करायला आली. फक्त विचार करा का त्या संत भोजना करता, आपली आवडी ते करण्याकरता त्या माऊलीने ते अंतकरण कुठं ठेवलं असेल? कसं असेल ते माऊलीचं अंतकरण महाराज? नाही तिकडं पाहिलं. स्वयंपाक केला, जेवण केलं आणि रात्रभर भजन केलं. माझे जातीचे मज भेटो कोणी आणि आवडीचे धनी फेडावया. आवडीचं भजन केलं, संत जीव घातले. काय ही माणसं परमार्थ करता काय काय किंमत मोजतात महाराज. आणि आपल्याला घडीभर थोडा त्रास झाला, मग काय काय विचारता महाराज. आपला असा परमार्थ आहे. लय किंमत मोजली संतांनी परमार्थ करता. भजन केलं महाराज आणि सकाळी निघाले. जाता जाता भागीरथीला स्नान करायचं आणि पुढे रस्ता चालायचा. पण पाठीमागे गडबड अशी झाली होती
त्या वाण्याने ते प्रेत ओढलं, पण त्याला शिरच नाही, मुंडकच नाही त्याला. आता मुंडकं नाही म्हटल्यावरती त्याचं काय ओळख पटणार त्याला? काय ओळख पटायला काही मार्ग नाही महाराज. ते मोठे मोठे बोंब ठोकायला चोर आले, आमकं तमकं गडबड, सगळं गाव जमलं. आणि मग अशा कालामध्ये काय, आता ते लोकांची गोष्ट, लोक कोण काय म्हणतील याचा काय भरोसा नाही. लोक मूर्खच असतात. ते समाजाची गोष्ट फार अवघडते. हे सगळी गर्दीन वातावरण झालं, सगळं जिकडं तिकडं. राजाच्या कानावर बातमी गेली, म्हणजे चोरी झाली आमकं. तर चालते, कोणी चोरी केली त्याला फासावर द्या म्हटले, सोळावर द्या त्याला. लोक म्हटले महाराज त्याला मुंडका नसलं तरी सोळावर द्या त्याला. हा काय प्रकार आहे? हा मुंडकं नसलं तरी सोळावर द्या. राजे तेवढे मूर्खच असतात, हे लक्षात ठेवा. राजे तेवढे मूर्खच असतात. मुंडकं नसलं तरी सोळावर द्या त्याला. दिला त्याला सोळावरती. असं सकाळ झाली, तो पण दिवस उगायला लागला. ही संत मिळी निघाली भजन करीत. भजन करीत निघाल्यानंतर त्या कमालाचं शिर ज्या कालामध्ये वर सोळावर दिलं होतं, त्या असे हात संतांचं भजन ऐकलं ना, असे हात जोडले. नेमकं ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, अरे हा काय प्रकार आहे? त्या सोळावर तर दिलंय, त्याला शिर तर नाही, ते हात काय जोडतंय? कबीर महाराज, महाराज हा काय प्रकार आहे? आता त्या बापाला काय वाटलं असेल हो? काय वाटलं असेल त्या बापाला? महाराज म्हणजे तुमचाच भक्त आहे म्हणे, एक तुमचाच भक्त आहे का? असं काय प्रकार आहे? आणि मग नाविलाजाने कबीर महाराजाला सगळी कहाणी सांगावी लागली. असं असं घडलं महाराज. नामदेव महाराज म्हणतात, कमलाने शिर खंडोनी आपुले, संत मानवले तया वेळी, संत मानवले तया वेळी, संत मानवले तया वेळी, कमलाने शिर खंडोनी आपुले, संत मानवले तया वेळी. कबीर महाराजाला सांगावलं, महाराज ही रात्रीची घटना अशी झाली, संत उपवासी राहू नयेत आणि आमचं भजन बुडेल. आणि मग संत जर उपवासी नेले काय आपमानल्या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आणि म्हणून म्हणजे आम्ही असं असं केलं. महाराज ज्ञानेश्वर महाराज होते ते फार प्रभावी. ते महाराजांची शक्ती काय सामान्य होती. ज्यांच्या तपशक्तीने रेडा बोलतो, भिंत चालती, त्यांची शक्ती काय सामान्य. उतरा म्हणते, खाली उतर. त्याला शिर खाली उतरलं. त्याचं मुंडकं कुठे म्हटले, शिर कुठे त्याचं? घरी गेले कबीर महाराज, पळत गेले होते. मग ती आई काय करीत असेल बरं तुमच्या मनाने? काय करीत असेल ती आई? तिनं शिराचं पुढे ठेवलं होतं ताटामध्ये आणि मोठमोठ्याने ओव्या गात होते, बाळा तू गेलास, तू स्वर्गात गेलास, तू धन्य झालास, तुझ्या शरीराची तुझ्या शरीराचा संतांच्या करता उपयोग झाला, तू कृतकृत्य झाला. मला पण तुझ्याबरोबर घेऊन जा. आता माझ्या जगण्यात काय अर्थ नाही, मी आता कोणाला पाहू? एकुलता एक पुत्र होता. ती एवढे विलाप करीत होती महाराज. आता एकुलते एक मुलाकरता ती काय विलाप करीत असेल. आणि कमाल काय सामान्य नव्हता महाराज. कमालाची गोष्ट तुम्हाला आता मला वेळ नाही सांगायला. कमाल फार मोठा भक्त होता. कबीर महाराज गेले घाईघाई. अगं म्हणले रडू नको म्हणले, दे इकडं म्हणले ते शिर. संतांनी मागितले. आता संतांनी तिला वाटलं का आता शिरे खायचं काय, संतांना उचललं दिलं महाराज शिरात. गेले त्या ज्ञानेश्वर महाराजांनी संत नुसतं त्याला जोडलं. जोडल्यावरती कमाल उठून उभा राहिला. संत सामर्थ्य महाराज ते. आणि संत सामर्थ्याने कमाल उठून उभा राहिला. संतांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मग संत गेले नाही महाराज. स्नान केलं, भोजन केलं आणि दिवसभर भजन केलं. कशा करता सांगितलं तुम्हाला? हे आवडीची धनी फेडावया. संत आले, भजन करायचं होतं. महाराज म्हणतात, याला म्हणतात माझे जातीचे मज भेट कोणी. कबीर महाराजाला त्यांच्या जातीचे भेटले. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होते, नामदेव महाराज शिंपी होते आणि कबीर महाराज मुसलमान होते. माझ्या जातीचे आहेत का ते? पण मग काय एका स्वभावाचे आहेत नाही का, एका आवडीचे आहेत का नाही. मग माझे जातीचे मज भेटो कोणी. आणि मग पुढे आवडीची धनी फेडावया.
आवडीचे धनी फेडावया आवडीचे धनी फेडावया माझी जातीचे मज भेटो कोणी माझी जातीचे मज भेटो कोणी माझी जातीचे मड भेटो कोणी माझी जातीचे मड भेटो कोणी आवडीचे धनी फेडावया आवडीचे धनी फेडावया फेडावया आवडीच्या हरी अंतरापासून आवडीच्या हरी अंतरापासून काय रे माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीचे धनी फेडावया माझ्या स्वभावाचे मला मिळू दे मग मला असं हरिभजन करता येईल पण कोणाला आवडे ज्या हरी अंतरापासून माणसाला परमार्थ अंतरापासून आवडला पाहिजे हृदयापासून आवडला पाहिजे डुप्लिकेट माणसं परमार्थात चालत नाहीत असे माणसं कोणाला फसवतात पोडरीला फसवतात व्यापाऱ्याला फसवतात बायको नवऱ्याला फसवते नवरा बायकोला फसवतो सगळ्याला फसवितात बरोबर पण माणूस स्वतःला कधी फसवू शकतो त्याच्या मनाला फसवेल का कधी त्याच्या मनाला कधी फसवता येत नाही कारण तुका म्हणे साक्षी आली आपलं मन माझे मन मज ग्वाही आपल्या मनाला फसवता येत नाही आणि मग त्या मनाला प्रकाशन करणारा परमात्मा असतो परमात्म्याला फसवता येत नाही म्हणून आवडे ज्या हरी अंतरापासून असे अंतरीचे घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची असा प्रकार आहे जाऊ दे संपू दे माझा विषय संपलेला आहे 1 मिनिटाचं उदाहरण सांगणार आणि संपवणार आहे आवडे ज्या हरी अंतरापासून एकदा भगवान आजारी पडले आणि नारद म्हणायचा देवा तुझे खरे भक्त कोणते आहेत तर मग भगवान म्हटले ठीक आहे आता माझं लय पोट दुखायला लागले माझ्या पोटाला औषधान म्हटले मग तुला सांगतो खरे भक्त कोण आहेत मग काय करू ते म्हणे काय नाही जे खरे भक्त आहेत त्यांच्या पायाची माती घेऊन ये माझं पोट लगेच राहील आणि मग एवढं नाटक केलं भगवंतांनी उलथे पालथी व्हायलेली आगाई बया काय खूप वातावरण तयार करायला लागले नारद गडबडले नारद गेले इकडं तिकडं सगळीकडं प्रत्येक साधूकडं जायचे हो तुमच्या पायाची माती देता का भगवंताचं पोट त्याचं औषध सांगितलं आहे भगवंताने मग लोक म्हणजे काय तुला वेळ लागला काय नरकाल घालतो काय आम्हाला आमच्या पायाची माती भगवंताला असं कुठं असतंय का म्हटले नाही मग बरेच आश्रमात गेले मग बरेच कीर्तनकार शोधले कीर्तनकारांनी काही कोण दिली आश्रमवाल्यांनी काही कोण दिली मठावाल्यांनी कोण दिली गडावाल्यांनी काही कोण दिली कोण देईन आपल्या पायाची माती द्यायची भगवंताला पाजायची हे कोणी सांगायलं हे नारद घाबरून गेले सगळी पृथ्वी फिरून चुकले आता नारद म्हणले आता काही खरं नाही भगवंताचं पोट काय राहत नाही आणि मग कोणी एकाने प्रबोधन केलं म्हणले तुला मिळाली माती तर गोकुळात मिळेल म्हणलं आणि मग तिथं नारद गोकुळात गेली आणि गोकुळात गेले आणि गोपीला म्हणले गोपी हो भगवंताचं पोट लय दुखायला लागले आणि त्याला एक औषध पाहिजे का रे म्हणजे आमची चेष्टा करतो काय म्हणजे आम्हाला सोडून गेला तर गेला आणि आता आम्हाला काय आमच्या दुःखावर लिंबू चोळायला आला काय म्हटलं नाही खरंच पाहिजे म्हणजे काय पाहिजे ते म्हणे भक्ताच्या पायाची माती पाहिजे असं का म्हटले बरं ये इकडं म्हटले पाणी ओतलं आणि त्या चिखलात गेल्या गवळीन काचा चिखल जोडलं हे म्हणले गमेर भर नारद म्हणले तुम्हाला काही डोकं आहे का अक्कल आहे का तुम्हाला काही भगवान नरकाला जायचं काय भगवंताला का त्या गोपी म्हणल्या पुढे महत्वाचं वाक्य आहे का गोपी म्हणले 1000 वेळा नरकात गेलो तरी चालतील पण माझ्या भगवंताचं पोट राहिलं पाहिजे माझ्या भगवंताचं पोट राहिलं पाहिजे याला म्हणतात आवडे ज्या हरी अंतरापासून समजलं का त्याला म्हणतात आवडे ज्या हरी अंतरापासून स्कंदपूर्ण एक उदाहरण आलेलं आहे ते एक ब्राह्मण स्त्री आहे ते याचं 16वर दिलेल्या ऋषीचं नाव काय ते जर तुम्हाला तर नाही सांगत ऐका तुम्हाला मग तिनं काय केलं तिच्या नवऱ्याला वेश्येकडे जायचं होतं ते म्हातारं होतं ते आजारी होतं तिला पाटकुळी बांधायची त्या म्हाताऱ्या नवऱ्याला आणि त्या वेश्येकडे घेऊन जायची रात्रभर दारात बसायची आणि तो सकाळची पाष्टी घालायची आणि घेऊन यायची जाता जाता त्या सुळाला धक्काला मांडावी ऋषी धक्का लागला आणि ते त्याला हे द्यायचं ते उदाहरण ते असं
कशा काय तुम्हाला सांगितलं ते अंतरातलं प्रेम असेल. नवरा दारू पितो म्हणून तीन त्या भानगडे पी दारू, हे दारू पी आणि इथं बैस. मग त्या आपल्या बाया असतात या तात पेताड असतात का नाही त्यांचे नवरे. त्या लोक म्हणतात का नाही, काय म्हणतात ते, काय म्हणतात ते, पुढे पेताडाची नाही लागते, दे सोडून जाऊ दे. ते काय म्हणते मग त्या काळात, अरे ती खानदानीची असते, ती काय म्हणते, नको भाई माझा नवरा आहे, माझं कुंकू आहे म्हणते का नाही. जर तिला मनातून जर नसता आवडला तर जुगार नसतं का नाही तिनं. आवडे ज्या हरी अंतरापासून अशा भक्तांची गोष्ट असते. तुम्हाला उदाहरण सांगितलं असतं, अजून जाऊ दे नको आता. आवडे ज्या हरी अंतरापासून आणि आयशियाचे म्हणजे अर्थ. ज्यांना अंतरापासून हरी आवडतो अशाचीच मला भेट होऊ दे आणि मग माझ्या मनाची इच्छा तिथं पूर्ण होईल. अशा अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ तुमच्या पुढे सांगितला. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडलिक ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका. माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीचे धने भेडावया. आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी अर्थ माझे असो. अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ सांगण्यात योग्य असेल ते माझ्या श्री गुरूंचा आहे, माऊली ज्ञानोबा तुकोबरायांचा आहे. आदरणीय आचरणीय त्यात जरूर आचरण करा. मिळून वाटला असेल भर घाला, आधी झाला असेल वजा करून टाका आणि मात्र देऊन गोड करून घ्यायलाच अशी अपेक्षा करतो. आणि झाली शिवा भगवंताच्या बाबांच्या चरणी समर्पित करून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांनी परमार्थाकरता एकत्र या. भेदाभेद ठेवू नका. स्त्री पुरुषाचा भेद नाही, कोणत्या जातीचा भेद नाही. सर्वांनी प्रेमाने एकत्र येऊन हरिभजन करावं, कीर्तन करावेत, सप्ताह करावं. तुम्ही सगळं करता. तुम्हाला सर्वांना शतशः धन्यवाद देतो. हरिभक्त परायण विकास महाराज वायसे
यांनी या ठिकाणी खूप चांगल्यापैकी आश्रम उभा केला, सप्ताह छान केलेला आहे आणि तुमच्या सहकार्याने सर्व या ठिकाणी खूप आनंद आहे. असा तुमचा कार्यक्रम पुढे पुढे दिवसेंदिवस भव्य दिव्य हो अशी पांडुरंगाच्या माऊली ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना करतो. भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो. विश्वासाने परमार्थ करा, शुद्ध मनाने करा. भगवान तुम्हाला निश्चित फल देतील, बाबा तुम्हाला फल देतील. झाल्याशिवाय मी पुनश्च भगवचरणी समर्पित करतो आणि थांबतो या ठिकाणी. विठ्ठल जय.